हाय हॅलो नमस्कार कशा आहात म्हणजे तर म्हटलं असायला हवं तर आता हां हेच आहे. आता आम्ही आलेलो डिमांडमध्ये तर आता खूप जास्त ऊन आहे पण आता मी तरी पण 4:30 वाजता आलेलो आहोत. आज तर मुलांना घरी ठेवलं आणि लगेच डिमार्टला वगैरे जाऊन इकडे हे दोघंजण पाटे आहेत तोपर्यंत मी पुढे जाऊन बघते आता काय काय घ्यायचं आहे तर मला आल्यावर दाखवते काय घेतलं काय नाही. इथे आम्ही डिमार्ट जवळ आलेलो आहोत पण आता जरा थोडंसं काम घरात इकडे हे घर बघायला जाणार आहोत. कशी वाटते काय घर बघणार आहोत. इतकं काय बघू शकते इकडे घर बघायचे आहेत. आईकडे घर बघायला गेलेलं ही बिल्डिंग बनली होती मग ना तिथं आम्ही तिथं घर वगैरे बघितले पण ते काही काम चालू नव्हतं. त्यानंतर दुपारच्या वेळेस ना खूप जास्त गरमी होत होती ना म्हणून ना काहीतरी प्यायची थंडगार असं इच्छा झाली ती मग तिथे जवळपास काहीच नव्हतं पण उसाचा रस आम्हाला पण खूप जास्त आवडतो. मुंबईमध्ये ना जागोजागी म्हणजे खूप जवळजवळ असे उसाचे रस भेटतात कारण उन्हाळ्यामध्ये जास्त मागणी उसाच्या रसाची आणि जलजिऱ्याची खूप जास्त मागणी असते. त्याच्यामुळे ते असणारं उसाचा रस आहे मी पण घेणार होते आणि हो ना तर माझ्या बिगर बर्फाचं लागतं कारण त्यांना उन्हाळ्यामध्ये पण थंड खायला येत नाही कारण त्यांना खूप जास्त टॉन्सिलचा प्रॉब्लेम येतो म्हणून ते ना कधी काही खातच नाही आहे. आणि आज ना डिमार्टला जास्त काही सामान घ्यायचं नव्हतं थोडं इथे असंच घर बघण्यासाठी आलो होतो कसे घर आहेत काय आहे पण ना मग आम्हाला काही ते जास्त आवडलंच नाही आहे म्हणून ना आम्ही लगेच डिमार्टमध्ये जे काही थोडं सामान घ्यायचं होतं मग तिकडे जाणार होतं. मग इथं ना हे ऊसाचा रस आहे ना ते बनवण्याची मशीन नाही हातगाडा आहे म्हणजे पूर्ण हातानेच बनावं लागतं. इलेक्ट्रॉनिक मशीनवर खूप जास्त लवकर रस बनला जातो पण ना ह्यांची मेहनत पण खूप जास्त आहे. आणि तर ना भरपूर सारे लोकांना वेटिंगला थांबले होते ऊसाचा रस पिण्यासाठी. तिथं पण आमचा 3रा नंबर होता आणि काही जण पार्सल पण घेऊन जातात. त्यानंतर आम्ही इथं ऊसाचा रस वगैरे पिला आणि लगेच आई इथं थकवा आला म्हणून बसली होती. मग ऊसाचा रस पिऊन झाला की लगेच डिमार्टमध्ये आलो होतो कारण ना एवढी गरमी होती तर बाहेर पण जावं असं वाटत नाही. पण ना इथे ना डिमार्टमध्ये आल्या ना आधी मला ना ब्राऊन ब्रेड खूप जास्त प्रमाणात ब्राऊन ब्रेड लागतो म्हणून मी इथं ब्राऊन ब्रेड घेतला होता. आणि तसंही मुलांनाही माझ्या ब्राऊन ब्रेड आणि न्यूट्रिचॉईस बिस्किट हे घरामध्ये कंपल्सरी असतात जेणेकरून मी त्यांना ना मैद्याचं कोणतीच गोष्ट देत नाही. आणि इथे ना मला शॉपिंग करायची असेल ना तर हे तर वैतागून जातात. आणि प्रत्येक बायकांना असंच असतं की शॉपिंगला जायचं म्हटलं तर ना त्यांची खूप घाण सवय असते की त्यांना अर्धा तास म्हणून त्यांना 2 तास लागतात. मग त्यानंतर ती शॉपिंग वगैरे केली आणि त्या मावशीकडे आलो होतो. मावशी काही लांब राहत नाही आहे पण ना मला तिच्याकडे जाण्यासाठी कधीच वेळ भेटत नाही. थोडाफार कधी वेळ भेटला तर मी फक्त कधीतरी तिने खूप जास्त मुलांना बघण्यासाठी फोर्स केला तरच मी तिच्याकडे जात असते कारण ना मुलं असेल तर ना मी कधीच मुलांना म्हणजे सोडून मला जाणं पॉसिबलच होत नाही. आणि इकडे आईची रिॲक्शन बघितली असेल तुम्ही की तिला खूप जास्त हे आवडले आहे कुल्फी. ही दुधापासून बनवलेली कुल्फी आहे. मी ना खरं तर हे लहानपणी मला आवडीनं मी कुल्फी खात होते पण आता मुंबईला पहिल्यांदाच मी कुल्फी बघितली होती कारण माझा आणि बाहेरचा जास्त संबंध येतच नाही आहे त्याच्यामुळे आणि मी कधी काहीच खाल्लेलं नव्हतं. त्यानंतर ही कुल्फी होती खूप सुंदर लागत होती आणि मावशीसोबत आम्ही गप्पा वगैरे मारत होत्या. आम्ही सर्वांनी कुल्फी वगैरे घेतली आणि इकडे ना सर्वजण हसत होते कारण ना मी इथं व्हिडिओ शूट करत होते आणि मावशीला काहीच माहीत नव्हतं आणि ती काही कुल्फी खात नाही तिने घेतली पण नव्हती म्हणून ना ही आणि मी सर्वांनी कुल्फी घेतली. आणि इकडं ना इथूनच माझं 5 मिनिटाच्या अंतरावर घर होतं म्हणून आम्ही इथं आई आल्यावरच माझं तिच्याकडे जास्त येणं होतं असं तर कधीच येणं होत नाही. आणि इकडे सर्व ना पूर्ण अशा कंपन्या आहेत एवढे ही पूर्ण लाईन दिसते तुम्हाला पूर्ण ती कंपनीची लाईन आहे. त्यानंतर लगेच आम्ही घराकडे निघालो होतो कारण ना आता ऊन पण लई लागले आणि आता मुलांना घरी ठेवले म्हटलं लवकर आवरून जायला तर हवं. मग काय आपला जिकडे जायला आपला तिकडे 2 तास तर कसा निघून जातो आपल्याला काही समजत नाही. मग नंतर कसं आम्ही ना आईला तिथेच बसवलं आणि आम्ही घराकडे निघालो होतो. आणि इथं ना हे ज्यूस आहे मला माहीतच नव्हतं इथे ज्यूस भेटतं आणि माझ्या बाबूला खूप जास्त संत्रीचा ज्यूसला आवडतो कधीतरी माहीत असावं म्हणून इथं ना असं मी आता इथं बघून घेतलेलं आहे. आणि हा पॉईंट मला खूप जास्त आवडतोय कारण इथं आमची जिथली मंदिर आहेत ते पूर्ण तिथं कमानीमध्ये सांगितलेले आहेत कुठे काय मंदिर वगैरे आहेत ते. त्यानंतर इकडे ही बघा आमच्या मोठी मावशी आली नाही म्हणून सांगत होती कारण तिचं नाव बाई आहे. ती काय आलीच नव्हती खूप जास्त म्हणजे ना ती उन्हाळ्याचं पण असं खूप रिक्षा चालवते माझी मावशी. तिची कहाणी खूपच मोठी आहे म्हणजे ना खूप स्ट्रगल केलेलं आहे तिने तिच्या लाईफमध्ये. तर ना ती पहिली महाराष्ट्रातील रिक्षाचालक महिला आहे म्हणून तिला ओळखतात. आणि त्यानंतर ना इकडे आम्ही
असंच मी तर कधी मला त्या असं मावशी आई आली तरच तिच्याकडे यायला जमतं, नाहीतर मी तिच्याकडे कधीच येत नाही. इतके जवळ असून पण आपल्याला ना आपल्या माणसासाठी वेळ भेटत नसतो, पण तर कधी तर तो काढावा लागतो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.